SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। आम्ही परिवहनच्या डेपोला आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली। त्या ठिकाणी चार्जिंग स्टेशनचं काम लवकरात लवकर चालू होईल। मला वाटतं अजून एक 15 दिवसात चार्जिंग स्टेशनचं काम त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि जे आपल्याला MSCBला 2.5 कोटी भरायचे होते ते आपल्याला शुक्रवारपर्यंत 2.5 कोटी भरून एक 8 दिवसाचं काम MSCB वाल्यांचं आहे ते त्या ठिकाणी पूर्ण करतील आणि चार्जिंग स्टेशनचंच फक्त काम राहिलेलं आहे। ते जर पूर्ण झालं तर मला वाटतंय 2.5 ते 3 तासात आपले कमीत कमी 20 बस आपले चार्ज होणार आहेत 2.5 ते 3 तासात ॲट अ टाईम। मग ते पूर्ण झाल्यानंतर वर्कशॉपचं थोडंसं काम राहिलेलं आहे ते देखील या ठिकाणी पूर्णतः येईल असं आम्ही काल व्हिजिट केली असताना त्या ठिकाणी कळालं आणि मला वाटतं 1 महिना सव्वा महिन्यात किंवा त्याच्या आत बस आपल्याला या ठिकाणी सोलापूर महापालिकेवर शहरामध्ये बस आपल्या या ठिकाणी चालू होती। हे बघा काम त्या ठिकाणी मोठं आहे। बुधवारपेठमध्ये आपलं त्या ठिकाणी वर्कशॉपचं काम चालू आहे आणि तसंच चार्जिंग पॉईंट त्या ठिकाणी चालू आहे। आता आपण पाठोपाठ MSCBचं जे काम होतं ते पूर्ण झालं। आता फक्त कसं आहे ती जर शासनाची टीम आली ना चार्जिंग स्टेशनचं काम करत करत वर्कशॉपचं जे काय काम आहे ते देखील त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे। ते थोडंसं काम अर्धन परत नंतरनं काम असं पूर्ण ते करू शकणार नाहीत। म्हणून आपलं जे सिव्हिल वर्क आता थोडंसं राहिलेलं आहे सिव्हिल वर्कचं काम पूर्ण झाल्यानंतरनं चार्जिंग स्टेशनचं त्या ठिकाणी काम होईल। मला वाटतं या 15 दिवसात चार्जिंग स्टेशनचं काम होईल। मग सिव्हिल वर्कचं काम झाल्यानंतरनं त्या ठिकाणी आपल्याला बसेस उभारून बसेस तर आपल्याला निदान पहिला चार्जिंग करून आपल्याला चालवता येईल तिकडे। बघा महानगरपालिकेला या ठिकाणी 20 बस प्राप्त झालेल्या आहेत। पहिले 4 बस आले होते त्याच्यानंतरनं 16 बस या ठिकाणी आले। आम्ही या ठिकाणी काल दिव्य मराठीला बातमी प्रसिद्धी झाली की त्या ठिकाणी 6 गाड्यामध्ये लॅम्प या ठिकाणी चोरीला गेले म्हणून अशी बातमी प्रसिद्धी झाली होती। त्या अनुषंगाने आम्ही जागेवर गेलो त्या ठिकाणी व्हिजिट केली। त्या ठिकाणी पूर्ण सिक्युरिटी त्या ठिकाणी आहे आणि कंपनीचा माणूस त्या ठिकाणी होता। आपलं महानगरपालिकेचे माणसं त्या ठिकाणी होते। आम्ही पदाधिकारी महापौर म्हणून मी व सर्व अधिकारी त्या ठिकाणी व्हिजिट केले असता त्या ठिकाणी कुठलीही चोरी झालेली नाही आहे। कंपनीच्या माणसाने आम्हाला फक्त मेसेज दिलं की 6 बसमध्ये एक लॅम्प 2 वॅटचा जो लॅम्प आहे 2 वॅटचा तो चावीने उघडून तो आतमध्ये असतो। मे बी कंपनी या ठिकाणी आम्ही कंपनीला या ठिकाणी फोन करून विचारलं की असं ते लॅम्प नाही तर कंपनीचे लोकांनी आम्हाला सांगितलं की 6 गाड्यांमध्ये लॅम्प मे बी राहू शकतं आणि आमचा माणूस त्या ठिकाणी ते बघण्यासाठीच ते ठेवलेलं आहे आणि ते जे काय कमी आहेत लॅम्प त्या ठिकाणी 6 गाड्यामध्ये लॅम्प कमी असेल तर ते आम्ही त्या ठिकाणी बसून घेऊ आणि मगच आम्ही RTO पासिंगला पाठवू असं कंपनीच्या वतीने त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। मग चोरी वगैरे हा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी नाही आहे कारण का आपण 2 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी 4-5 माणसं नेमलेली आहेत आणि रजिस्टर मेंटेन केले की कोण आलं आणि कोण गेलं। या ठिकाणी कुठलीही चोरी झालेली नाही। आम्ही व्हिजिट केली असता या ठिकाणी सिद्ध झाले।